वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मेन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 23 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि यापूर्वी आपण ऑलरेडी 22 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते तुम्ही आमच्या चॅनलला प्लेलिस्टला जाऊन पाहू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा मित्रांनो। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की खाली दिलेल्या बालकांच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करत नाही, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे की बालकाच्या विकासाची विविध असे एकमेकावर अवलंबून नसतात। ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की अनुवंशाचे संक्रमित झालेले गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो। ऑप्शन क्रमांक 3 दिलेले आहे की जसे जसे बालकाचे वय वाढते तशी तशी विकासाची गती वाढते। आणि ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की भिन्न परिस्थिती व वातावरणात यात वाढलेल्या बालकाच्या विविध कौशल्यासारखेपणा आढळतो। तर हे बघा मित्रांनो, यापैकी फक्त आणि फक्त ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते बरोबर असणार आहे की अनुवंशाचे संक्रमित झालेले गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो, हे या ठिकाणी फक्त बरोबर असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 दिलेला आहे ते काय असेल, आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आपण 10 प्रश्नसंच एकत्र केलेले आहे मित्रांनो आणि फक्त 149 रुपयामध्ये तुम्हाला हे 10 प्रश्नपत्र भेटणार आहे मित्रांनो, जे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप परीक्षेपूर्वी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो। तर हे परचेस करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो। परीक्षेपूर्वी तुम्हाला अशाच प्रकारचे सरावाची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे, तर हे तुम्ही परचेस करून घ्या। स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे घेऊ शकतात। पुढचा प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावना सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, हे बघा, तनुभूती, अभिप्रेरणा, आत्मनियंत्रण किंवा आत्मपरिचय, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। तनुभूती जे असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3। आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे की मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांच्या खालीलपैकी कोणता गट योग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि आपण या ठिकाणी मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांच्या जे खालीलपैकी कोणता गट योग्य आहे ते आपण या ठिकाणी डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत मित्रांनो। तर हे बघा, 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4। चौथा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारले आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, हे बघा, ग्रेगोर मेंडेल आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात, यासाठी शिक्षकांनी व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे, हे करताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे। उपजत शक्तीच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत, बरोबर असणार आहे। क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी, हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल, हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे। तर हे बघा मित्रांनो, हे चुकीचं असणार आहे। आणि चौथा प्रश्न ऑप्शन दिलेला आहे की
विद्यार्थ्याच्या मानसिक व सामाजिक विकासांसाठी प्रयत्न करावा हे सुद्धा बरोबर असणार आहे, परंतु ऑप्शन क्रमांक जे 3 दिलेला आहे ते काय आहे, चुकीचा या ठिकाणी ठरणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, खूप मोठे मोठे प्रश्न मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वेळी परीक्षेत विचारले जातात. म्हणजे जसे जसे म्हणजे परीक्षा होत चाललेली आहे मित्रांनो, परीक्षेची जी लेंथ आहे म्हणजे प्रश्नपत्रिकाची जी लेंथ आहे ते वाढत चाललेली आहे. तुम्ही समजून घ्या की प्रश्न विचारलेला आहे की शालेय स्तरावर व्यक्ती विकास करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मारक ठरेल म्हणजे अडचण निर्माण करेल, अशा प्रकारे आपण त्याला समजू शकतो. 4 ऑप्शन दिलेले आहे. वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन, शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडल्यास केलेली मदत, किंवा अभ्यासक्रमात मूलभूत विषय चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते काय असणार आहे, या ठिकाणी अडचण निर्माण करणारा विधान या ठिकाणी दिलेलं आहे की शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन हे काय असणार आहे, म्हणजे अयोग्य असणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. काही स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांची वृत्ती, आवड, क्षमता आणि बौद्धिक पातळी वेगळी असते. तर डेफिनेटली ही वेगळीच असते. जर शिक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या एकच पद्धतीने शिकवतात तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिविकासाला अडथळा येतो, म्हणून ही बाब व्यक्तिविकासासाठी मारक ठरते. आता मारक ठरेल म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, तर अडथळा निर्माण करेल किंवा हानिकारक ठरेल, अशा प्रकारे आपण काय आहे समजू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या अभिरुचीविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात, 100% बरोबर आहे. या ठिकाणी कोणते विधान योग्य नाही, अयोग्य विधान म्हणजे ओके. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते, हे सुद्धा 100% बरोबर आहे. अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. तर हे या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे, परंतु अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे, हे काय असणार आहे या ठिकाणी चुकीचा ठरणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, सांख्यिकी सरासरीच्या खालीलपैकी कोणता फायदा आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात, हे काय असणार आहे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतात. तर हे बघा, पठारावस्थेसंदर्भात काही विधाने दिलेली आहे आणि योग्य विधान कोणतं आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येत नाही, बरोबर आहे. ओके, अयोग्य विधान, कोणते विधान योग्य आहे. पठारावस्था एकदाच येते, हे चुकीचं आहे. पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते, हे सुद्धा चुकीचं आहे. पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते, हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचे असेल. म्हणजे अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खालील विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे. आता 4 म्हणजे 2 आणि 3 तर चूक दिलेला आहे. तर हे बघा, या ठिकाणी काय ऑप्शन क्रमांक डी योग्य विधान असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर विधान असणार आहे. एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येत नाही, हे सुद्धा बरोबर असला पाहिजे होता. आपल्याला माहीत नसते ना की पठारावस्था कधी येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जे आन्सर कीमध्ये बरोबर दिलेला आहे, कारण की योग्य विधान या ठिकाणी आपल्याला पाहायचा होता. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते चुकीचं बरोबर दिलेला आहे. ओके, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न दिलेला आहे की लेखक कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खालीलपैकी खालील केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात. तर सोपा प्रश्न आहे, कौशल्य प्रधान प्रोजेक्ट असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न विचारलेला आहे की सहेतुक उपपत्तीचे जनक डॅश डॅश होयो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बगले काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता एक विचार प्रक्रियेतील अडथळा म्हणता येणार नाही. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, पूर्वग्रह दोष, काकतालीय न्याय, समस्येचे विश्लेषण, इच्छानुवर्ती विचार, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि कोणता एक विचार प्रक्रियेतील अडथळा म्हणता येणार नाही, तर समस्येचे विश्लेषण हे काय आहे मित्रांनो, विचार प्रक्रियेतील अडथळा या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की अतृप्त प्रेरणांची समाजमान्य व उदात्त मार्गांनी पूर्तता करणे म्हणजे डॅश डॅश होयो, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न तुम्ही समजून जा मित्रांनो की अतृप्त प्रेरणांची समाजमान्य व उदात्त मार्गांनी पूर्तता करणे म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि प्रतिपूरण म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, प्रेक्षेपण म्हणजे काय, हे आपल्याला माहीत आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे उदात्तीकरण. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. आता बाकीचे ऑप्शन एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी आपण काय आहे मित्रांनो, स्मार्ट रिव्हिजन करत आहोत. कारण परीक्षेला फक्त 18 दिवस बाकी आहे आणि आमचा एकच लक्ष आहे की व्हिडिओची लेंथ जी आहे ते कमीत कमी असली पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न दिलेला आहे की यांनी अनुवंशाचे 2 नियम सांगितले. पुन्हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, परंतु यावेळी जे प्रश्न आहे ते चेंज करून विचारले गेलेला आहे. म्हणजे मेडल काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे बघा, कोणते 2 नियम आहे यांचे, तर ग्रेगोर जॉन मेंडल यांनी अनुवंशाचे 2 प्रमुख नियम सांगितलेले आहे. विभाजनाचे नियम, ओके, आणि दुसरा स्वतंत्र वर्गीकरणाचे नियम म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडेंट, अशा प्रकारे त्यांचे काय आहे 2 नियम असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की जीवाणवृत्तांत पद्धतीचे जनक कोण आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, वॉटसन, मॅकडोगल, फ्राइड किंवा वुड्स. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे फ्राइड. म्हणजे पर्याय क्रमांक जे आपला 3 असेल ते काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की जीवन वृत्तांत पद्धतीचे जे जनक आहे ते सिग्मंड फ्राइड आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, 16वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की सोपा प्रश्न आहे, म्हणजे ऑप्शन पाहायची आवश्यकता सुद्धा आपल्याला या ठिकाणी नाही. तर हे बघा, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तर सोडवितो, हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आपण पाहणार आहोत. 17वा प्रश्न दिलेला आहे की अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. ओके, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेचे तुटकपणा जाणवतो किंवा प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते चुकीचं दिलेलं आहे की प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. प्रश्न क्रमांक 18 आपण पाहणार आहोत. 18वा प्रश्न, हे बघा, 18वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने असत्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते, हे झालं असत्य विधान. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी असते, बरोबर आहे. 2 परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक असते, बरोबर आहे. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती साहित्यिक व ध्येयनिष्ठ असावी लागते, सुद्धा बरोबर आहे. परंतु एक वेळा म्हणजे विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतो, हे चुकीचं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 जे असणार आहे ते चुकीचा आपल्या या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन असणार आहे. आता हे बघा, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती, तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती, तर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, बरोबर आहे. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, हे सुद्धा बरोबर आहे. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, बरोबर आहे. निकोप सदृढ शरीर व्यवस्थेसाठी मार्गदर्शन करणे, बरोबर आहे. म्हणजे ऑल राईट. ऑप्शन क्रमांक जे म्हणजे 4 बरोबर असणार आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईप ते प्रश्न होता, म्हणजे खूप मोठे मोठे प्रश्न विचारले जातात. आता हा प्रश्न सुद्धा आहे, बघा किती मोठा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. तर हे बघा मित्रांनो, पुन्हा असत्य विधान आपल्याला या ठिकाणी काय आहे विचारलेलं आहे. अध्यापन प्रतिमाना
बाबत. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शक असते. डेफिनेटली असते. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असलेच असे नाही. ओके, अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका तठार नसते. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शक दर्शविले असतात. हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 2 आणि 3. आता ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे की अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असलेच असे नाही. तर हे चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे बो असेल. ओके, पर्याय क्रमांक बो आपला काय असणार आहे, चुकीचा असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आपला जे आहे मित्रांनो 21वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे बघा, अर्धबोध अवस्थेत माणूस अनेकविध सहचार्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला जातो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि हे बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. जवळपास 3-4 ओळीचा हा प्रश्न असणार आहे. आणि जे उत्तर असणार आहे ते असणार आहे सायनोटिक्स. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. आता सायनोटिक्स म्हणजे काय, तर हे बघा, सायनोटिक्स म्हणजे काय या संदर्भात आपण काही माहिती या ठिकाणी आणली आहोत मित्रांनो. की सायनोटिक्स ही अशी पद्धत आहे ज्यात सर्जनशील विचारांना चालना देण्यासाठी रूपक, तुलना आणि सहचार्य संबंधाचा वापर केला जातो. अर्धबोध अवस्थेत मन विविध कल्पना जोडतो, त्याची तुलना करते आणि नवीन संबंध शोधते. ओके, हीच प्रक्रिया सायनेटिक्स पद्धतीत गतिमान केली जाते. म्हणजेच सायनेटिक्स पद्धतीत विचारांना दिशा देण्यासाठी, नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी रूपकात्मक दृष्टिकोनाचा वापर केला जातो. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणती कारणे आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पोलिओ, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग कारण आहे. मायस्थोनिया, पाठीच्या मणक्याला मार, हे सुद्धा कारण आहे. ऑस्टिओमोलिटिस, लकवा किंवा संधिवात, हे सुद्धा कारण आहे. वरील सर्व काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी दिलेला आहे की संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव काप्तीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान ही सर्व प्रतिमाने खालीलपैकी कोणत्या कुलात समाविष्ट होतात. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि जे योग्य उत्तर असणार आहे व्यक्तिगत विकास, ऑप्शन क्रमांक सी, वर्तन परिवर्तन प्रतिमान आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न विचारलेला आहे की सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात, विधान बरोबर आहे. ओके, एकात्मिक शिक्षणात शिक्षण उपकरणांची सोय नसते. सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो आणि एकात्मिक शिक्षण विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते मित्रांनो ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, काही शब्द तुम्ही लक्षात ठेवा, शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जांच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या सभासाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि मास्लो काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मास्लो काय असेल मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कारण की अब्राहम मास्लो यांनी गरजाचे श्रेणीक्रम सिद्धांत मांडला. आता हे बघा, यांचा सिद्धांत कोणता आहे तर गरजांचा श्रेणीक्रम सिद्धांत आहे. जेव्हा मुलांच्या मूलभूत गरजा शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम, आदर पूर्ण होतात तेव्हा ते पुढील उंच पातळीवरील गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजेच आत्मप्रकटीकरण किंवा स्वतःच्या क्षमतेचा विकास हे त्यात काय आहे मित्रांनो समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. आता हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहे. परीक्षेला 18-19 दिवस बाकी आहे आणि 499 मध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण वस्तू तुम्हाला या ठिकाणी देत आहोत मित्रांनो. यात तुम्हाला हिंदीचे प्रश्नसंच मिळणार आहे.
पेपर 1 आणि पेपर 2साठी हिंदीचे नोट्स मिळणार आहे. बालमानसशास्त्र प्रश्नसंच पेपर 1 आणि पेपर 2साठी, मराठीचे नोट्स पेपर 1 आणि पेपर 2साठी, मराठीचे क्वेश्चन सेट म्हणजे 400 इम्पॉर्टंट प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2साठी, आणि समाजशास्त्र परिसर अभ्यासचे 400 इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2साठी. हे सगळे तुम्हाला फक्त आणि 499 मध्ये या ठिकाणी मित्रांनो आम्ही काय आहे देत आहोत. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक काय आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी काय आहे ॲड केलेले आहे. तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकतात मित्रांनो. आणि 499 मध्ये हे सगळं सामग्री जे आहे तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की बुद्धिमापनासाठी प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, एबिंगहन्स, गाल्टन, टर्मन किंवा गेडार्ड. तर हे बघा या ठिकाणी गाल्टन काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे बी असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. कारण की सर फ्रान्सिस गाल्टन हे बुद्धिमत्तेचे मापन करण्याचे प्रारंभीचे प्रयत्न करणारे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या मतानुसार बुद्धिमत्ता ही संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी आणि दृकश्रव्य जीवनांच्या तीव्रतेशी संबंधित असते. त्यासाठी त्यांनी दृकप्रतिमांची म्हणजे व्हिज्युअल इमेजेस स्पष्टता आणि अचूकता तपासण्याची पद्धत विकसित केली आहे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न दिलेला आहे की सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा सर्वश्रेष्ठ कलाकृती पहिला पॉईंट झाला, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. तर फ्राईड काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या अवधानांच्या स्वरूपाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, शरीर अंतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानांतर्गत येत नाही. अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे. असत्य विधान. ओके, अवधानाखेरीज इतर कोणत्याही मनोव्यापाराचा संभवत नाही. अवधान क्रियेत ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक असतात. हे बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर आहे. अवधान ही मनाची शक्ती नसून ते एक मनोव्यापार आहे. हे सुद्धा बरोबर असणार आहे. अवधान अखेरीज इतर कोणताही मनोव्यापार संभव नाही. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे असत्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. हे बघा, थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पेअरमॅन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. तर हे बघा मित्रांनो, हे जे असणार आहे ते असत्य विधान या ठिकाणी असणार आहे की बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. हे काय असणार आहे असत्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा डॅश यांनी स्थापन केली. विल्यम वुंट काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. अतिशय इंपॉर्टेंट अपन 30 प्रश्न आज या वीडियो के माध्यम पाहिले आहोत. दोस्तों, अगर आपको हमारे हिंदी के नोट्स और हिंदी के क्वेश्चन सेट खरीदने हैं दोस्तों, तो परीक्षा में अभी भी 18 दिन का वक्त बचा है. इतने इंपॉर्टेंट हिंदी के नोट्स और इतने इंपॉर्टेंट हिंदी के क्वेश्चन सेट हमारे पास है दोस्तों कि 18 दिन में भी आप परीक्षा को क्या है क्वालिफाइड कर देंगे. सिर्फ और सिर्फ पेपर 1 के लिए अगर आपको चाहिए तो 299 में आपको प्रश्न संच और क्वेश्चन सेट मिल जाएंगे दोस्तों. अगर आपको पेपर 2 के लिए चाहिए तो 299 में आपको हिंदी के 10 प्रश्न संच और हिंदी का जो है नोट्स मिल जाएंगे दोस्तों, जो आपको परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट रहने वाला है. तो जो भी कॉन्टैक्ट डिटेल दी गई है दोस्तों डिस्क्रिप्शन में जाकर आप उसमें कॉन्टैक्ट कर हमसे क्या है ये परचेस कर सकते हैं, जो परीक्षा में अभी भी आपको पास करवा सकता है. फिलहाल वीडियो में इतना ही. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.